मार्गशीर्ष महिना म्हटलं की गुरुवारचे उपवास हे आलेच. त्याचसोबत दत्त जयंती देखील असते. मग यामध्ये आपल्याला काही ना काही गोडाचे पदार्थ हे बनवावेच लागतात. मग हेच गोडाचे पदार्थ पौष्टिक का असू नयेत? म्हणूनच तर आज मी बनवतीये तोंडात जाताच विरघळणारी मऊ लुसलुशीत गुळाची लापशी. हिवाळ्यामध्ये गुळाचं सेवन करणं फायदेशीर असतं. त्यामुळे ही लापशी तुम्ही फक्त प्रसादासाठीच नाही तर नाश्त्याकरिता देखील बनवू शकता. कुकरमध्ये बनवली तर फक्त 10 मिनिटात तयार होते. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज बनवूयात मस्त अशी मऊ लुसलुशीत तोंडात जाताच विरघळणारी लापशी. लापशी करिता पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, गुळाचं प्रमाण किती घ्यायचं, लापशी व्यवस्थित अशी मौसूद होण्याकरिता कोणत्या टिप्स वापरायच्या, आज याच टिप्स आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग लगेचच अजिबात वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. तसं तर लापशी करिता आपल्याला फक्त 2 महत्त्वाचे घटक लागतात. एक म्हणजे दलिया आणि दुसरा म्हणजे गुळ. यालाच तुम्ही गव्हाचा भरडा देखील म्हणू शकता. पण मार्केटमध्ये हा खरेदी करायला गेलात तर याला दलियाच म्हणावं लागतं, कारण याच्या पॅकेटवर तरी हेच नाव दिलेलं असतं. तर बघा, या ठिकाणी मी 2 नंबरचा दलिया घेतलाय. यापेक्षा थोडासा बारीक किंवा यापेक्षा थोडा जाडसर देखील दलिया मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला हवा तो तुम्ही घेऊ शकता. तर बघा, ज्या वाटीने सपाट वाटी मी दलिया घेतला त्याच प्रमाणामध्ये किंवा त्याच क्वांटिटीमध्ये मी गुळ देखील बारीक चिरून घेतलाय. आता या गुळाचा आपण सुरुवातीला पाणी बनवून घेणार आहोत. त्यामुळे हा बारीक चिरून घेतलेला गुळ आता मी या सॉस पॅनमध्ये घालते. तुम्ही कोणतंही पातेलं वापरू शकता. आणि आपण ज्या वाटीने गुळ मोजून घेतलाय त्याच वाटीने पाणी देखील मोजून घेऊयात. तर बघा, साधारणतः 2 वाटी मी पाणी घेतलंय. जर तुम्ही घेतलेला दलिया थोडासा जाडसर असेल तर 2.5 वाटी पाणी घेऊ शकता. आता काही जण दुधामध्ये ही लापशी बनवता, तर तशी लापशी बनवण्याची कृती थोडीशी वेगळी आहे. याची रेसिपी देखील मी मागील वर्षी शेअर केली होती. तुम्हाला जर ती पद्धत वापरायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीची रेसिपी मिळून जाईल. गुळाचं फक्त आपल्याला पाणी बनवून घ्यायचंय. त्यामुळे तो सॉसपॅन मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केला. आता इकडच्या गॅसवर कुकर ठेवलंय. कुकरमध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप घातलं. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. आता हे आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचंय. तूप गरम झालं लगेच यामध्ये 1 चमचा चारोळी, 2 चमचे बदाम आणि 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घातले. आता हे तीनही साहित्य खमंग कुरकुरीत होईपर्यंत किंवा हलकासा बदामी रंग येईपर्यंत तळून घेऊयात. साधारणतः 5 ते 7 बदामाच्या मी या पद्धतीने पाकळ्या करून घेतल्या. त्यामुळे बदाम जास्त प्रमाणात दिसतात आणि खायला देखील ते छान असे क्रंची लागतात. तळून घेतलेले संपूर्ण ड्रायफ्रुट्स एका ताटामध्ये काढून घेऊयात. कुकरमध्ये अजूनही तूप शिल्लक आहे. त्यामध्येच आता हा घेतलेला दलिया देखील भाजून घेऊयात. लापशी मौसूद बनवण्याकरिता जेवढं पाण्याचं प्रमाण परफेक्ट घेणं महत्त्वाचं आहे ना, त्याहूनही जास्त गरजेचं आहे ते म्हणजे दलिया व्यवस्थित भाजलं जाणं. कारण हा जर आपल्याकडनं व्यवस्थित भाजला गेला नाही, कच्चा राहिला, तर तयार होणारी लापशी दाणेदार न बनता चिकटसर तयार होते. दलिया भाजला जातोय तोपर्यंत मी इकडे वेलची देखील छान अशी कुटून घेतेय. त्याकरिता 5 ते 6 वेलची घेतली. यातील फक्त बिया घालणार, त्यामुळे ही मी खलबत्त्यात कुटून घेते. यामुळे लापशीला टेस्ट जास्त छान येईल. मस्त असा सुगंध घरभर दरवळेल. यासोबत घालूयात 1 चमचा कच्ची बडीशोप. ही देखील आपल्याला थोडीशी जाडसर ठेचून घ्यायची आहे. याला तुम्ही एका प्रकारचा लापशीचा मसाला देखील म्हणू शकता. यामुळे लापशीची टेस्ट द्विगुणित होईल. एवढ्या वेळामध्ये बघा, आपला इकडे दलिया देखील छान असा खमंग भाजला गेलाय. हा मी मध्ये आधी सतत हलवत होते. त्याचसोबत इकडे आपलं गुळाचं पाणी देखील तयार झालंय. पूर्णतः गुळ विरघळला गेलाय. लगेचच तो गॅस बंद करूयात आणि इकडे आता दलियाकडे येऊयात. दलिया बघा परफेक्ट भाजला गेला की नाही हे ओळखण्याकरिता तुम्हाला थोडासा ताटात घेऊन दाखवते. आता हा कच्चा दलिया बघा आणि हा भाजलेला दलिया बघा, अगदी छान असा खमंग दिसतोय, मोकळा सुटसुटीत दिसतोय आणि छान असा फुलल्यासारखा दिसतोय. तर या पद्धतीने आपल्याला एकदम कमी गॅसवर मध्ये आधी हलवत दलिया व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. इकडे आपलं गुळाचं पाणी देखील तयार झालंय. लगेचच एखाद्या गाळणीने हे गुळाचं पाणी आपण गाळून या कुकरमध्ये घालूयात. पाणी घालत असताना जरा असं व्यवस्थित किंवा जपून होता, कारण दलिया देखील गरम आहे आणि हे गुळाचं पाणी देखील गरम आहे. आपण गुळाचं पाणी गाळून घेतल्यामुळे गुळामध्ये जर थोडाफार कचरा असेल, मातीची राळ असेल तर ती निघून जाईल.
आता हे मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून देऊयात. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहितीच असेल, कोणताही गोडाचा पदार्थ बनवतोय तर चिमूटभर मीठ यामध्ये घालायलाच हवं. त्याचसोबत तयार करून घेतलेला मसाला म्हणजेच इलायची आणि बडीशोपची पूड आणि अगदी थोडंसं जायफळ किसून घालायचं. यामुळे देखील गोडाच्या पदार्थाला टेस्ट जास्त छान येते. शक्यतो गुळाचा पदार्थ असेल तर आवर्जून घाला, पण जास्तही जायफळ नको, यामुळे लापशीला उग्रही टेस्ट येऊ शकते. लगेच कुकरचं झाकण लावायचंय, गॅसची फ्लेम फुल करायची आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तीन शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊयात. आपला कुकर व्यवस्थित थंड झालाय. तर बघा, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली छान अशी मऊ लुसलुशीत लापशी तयार झाली आहे. ही कशी झाली आहे मी तुम्हाला लगेच कुकर खोलून दाखवते. कुकरची पहिली शिट्टी वर करून बघायची, यामध्ये अजिबात वाफ राहिलेली नाही आहे. झाकण खोलून बघितलंय, रंग बघा काय जबरदस्त आलाय. त्याचसोबत आता व्यवस्थित मिक्स करून दाखवते, किती मस्त दाणेदार टेक्स्चर येऊन देखील मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली लापशी शिजलेली आहे. बडीशोप, इलायची, जायफळ घातल्यामुळे सुगंध तर छान असा घरभर दरवळलाय. आता सर्वांत शेवटी सर्वांत अगोदर तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे, यामुळे याचा क्रंचीपणा लापशीमध्ये टिकून राहतो. लापशी खाताना मस्त अशी अधेमध्ये नटी फ्लेवर देते. पुन्हा एकदा ही लापशी व्यवस्थित मिक्स करून घेतली. लगेचच गरमागरम सर्व्ह करूयात आणि त्याचसोबत देवाला नैवेद्य देखील दाखवून घेऊयात. लापशी ताटात वाढतानाच तुमच्या लक्षात येत असेल किती मस्त याला दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे, तर देखील किती छान फुललेली आहे, मऊ लुसलुशीत तयार झाली आहे. अगदी परफेक्ट असा हलकासा चॉकलेटी रंग देखील आलाय. हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये खसखस खाणं जास्त चांगलं असतं, म्हणून सर्वात शेवटी यावर थोडीशी खसखस पेरली. दिसायला तर छान दिसतीये, लगेचच खाऊन बघते. खूपच मस्त मऊ लुसलुशीत अशी आपली या ठिकाणी लापशी तयार झाली आहे. हिवाळ्यामध्ये गोड पदार्थांचं त्याचसोबत गुळाच्या पदार्थांचं सेवन केलं खूपच चांगलं असतं, त्यामुळे तुम्ही नाश्ता करता त्याचसोबत नैवेद्य करता नक्कीच ट्राय करू शकता. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया तुमच्या जवळच्या छानशा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.